तर नमस्कार मंडळी. तर ह्या आहेत आमच्या शेळी पालनामधील शेळ्या. तर यात 7 मेंढ्या आहेत आणि बाकीच्या शेळ्या आहेत, म्हणजे सगळे मिळून एक 15-16च्या आसपास आहेत. तर आमच्या ह्या शेळ्या सर्व गावरान जातीच्या आहेत आणि बोकड पण आमचा गावरानच आहे. आम्ही आतापर्यंत कुठली शेळी बाजारातून विकत घेतलेली नाही. ह्या घरीच सर्व राखलेल्या शेळ्या आहेत. जर आमच्या शेळीला जर बोकड झाला तर आम्ही तो कटिंगसाठी किंवा कोणी पाळणारा जर असेल पाळणाऱ्याला पण आम्ही देतो. आणि जर पाठ झाली तर आम्ही ती राखतो, लहानाची मोठी करतो. तर आम्ही कटिंगसाठी बोकड 550 रुपये किलो प्रमाणे देतो. आणि शेळी पालनामध्ये ना त्या करडांचं संगोपन जर व्यवस्थितरित्या जर झालं तर त्यात मेन पॉईंट म्हणजे करडांचं वजन गेन झाला पाहिजे, वजन वाढलं पाहिजे. कारण मित्रांनो, करडांच्या वजनावरच आपला पुढचा नफा असतो. जेवढं आपल्या करडाचं वजन जास्त तेवढंच त्याचे पैसे पण जास्त भेटतात. आम्ही साधारणपणे 3-3 महिन्याचे बोकड 7,000 ते 8,000 रुपयापर्यंत विकतो. तर गावरान जातीचे हे ज्या शेळ्या आहेत ना, यांच्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे. यांना तुम्ही उन्हात ठेवा, पावसात ठेवा तर यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि चारा तर यांना कुठल्याही प्रकारचा टाका तरी पण त्या खातात. तरी आमच्या शेळ्यांना शेळी जर पहिल्या वेळेस जर गाभण असेल तर तिला एकच पिल्लू होतं, दुसऱ्या वेळेस 2-2 होतात. आणि शेळी एकदमच भाती असेल तर म्हणजे 5व्या-6व्या वेताची तर आमची शेळी 3-3 पिल्लंसुद्धा देते. आणि शेळीला जर एकच पिल्लू जर झालं ना तर शेळीचं जे पूर्ण काय असतं ते दूध असतं ना, ते एका पिल्लाचं व्यवस्थितरित्या पोट भर. 2 झाले तरी पण थोडंफार भरतं समजा. तर काही दूध आम्ही शेळीचं आणि काही दूध आम्ही गाईचं वगैरे पाजून 2 पिल्लांचं पण भागवतो. पण जर शेळीला जर 3 पिल्लं झाली तर मग काय त्या करडांचं त्या आईच्या दुधावर काय भागत नाही. मग ते करडं पण काय लवकर लहानाचं मोठं होत वगैरे नाही. तर आम्ही आमच्या शेळी पालनामध्ये आम्ही खाट्या शेळ्यांचा खुराक वेगळा, गावण शेळ्यांचा खुराक वेगळा आणि एलेल्या शेळ्यांचा खुराक वेगळा, असं प्रत्येकाचा स्टेप बाय स्टेप प्रत्येकाचा खुराक हा वेगवेगळा आहे. आणि शक्यतो आम्ही खुराक ह्या शेळ्या रानातून चरून आल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळी त्यांना देतो. प्रत्येक शेळीला 1000 ते 1200 ग्रॅमच्या दरम्यान देतो. त्यांना शेंगदाणा पेंड वगैरे असं असतं. शेंगदाणा पेंड आणि गहू पण थोड्या प्रमाणातच द्यायचे, नाही तर जास्त प्रमाणात गहू दिल्याने शेळी फुगण्याची शक्यता असते. आणि संध्याकाळी आम्ही शेळ्यांना खुराक देतो जेणेकरून त्या रानातून चरून आल्याच्या नंतर एका जागेवर शांततेत बसतात आणि रवंथ करतात. तर ह्या आमच्या शेळ्या हे काही बंदिस्त वगैरे नाही. या आम्ही दुपारी 12-1च्या नंतर आमचे सासरे आहेत ते त्यांना चरण्यासाठी रानात घेऊन जातात. आणि आमच्याकडं खूप मोठा डोंगर भाग आहे, त्यामुळे इथं चारा वगैरे गवत वगैरे भरपूर असतं. त्यामुळं आम्हाला काही शेळ्या चालण्यासाठी पण काही अडचण येत नाही. चल तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा.